नाशिकमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि परिणामी आता शहरातल्या सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आता नाशिकच्या गडकरी चौक परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये आयकर विभागाचं मुख्य कार्यालय आहे, LICचं मुख्य कार्यालय आहे, म्हाडाचं देखील कार्यालय आहे। मात्र या सगळ्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नालेसफाईचे दावे केले जातात, मात्र हे दावे किती फोल आहेत याचा हे सगळं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। अगदी यावेळी देखील पावसाळ्याच्या आधी नालेसफाईचे दावे महापालिकेकडून करण्यात आलेले होते, मात्र तरी देखील पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यानंतर अशा पद्धतीने या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। रस्त्याला अगदी या ठिकाणी तळ्याचं स्वरूप आलेलं आपल्याला बघायला मिळेल। अगदी या ठिकाणी जर आपण बघितलं तर आयकर विभागाचं मुख्य कार्यालय आहे, त्याचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच ठिकाणी बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय। किमान इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन हे पाणी कशा पद्धतीने या पाण्याचा निचरा होईल यासाठी खरं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे, मात्र असे प्रयत्न जे ते महापालिकेकडून होताना दिसत नाही आहे। मी या ठिकाणची दृश्य दाखवतो आहे, बघा रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि जी वाहनं या रस्त्यावर उभी आहेत ती देखील पूर्णपणे पाण्यात आहे आणि सामान्य म्हणजे पायी चालणाऱ्या व्यक्तींना तर या ठिकाणाहून पायी चालणं देखील मुश्किल झालं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं असताना देखील महापालिकेच्या प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाही आणि त्यामुळे नाशिककरांमधून संताप व्यक्त होतोय। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।